प्रबळगडावर चाललोय ट्रेकिंगला आणि हेमंत दादांची कृपा 5 मिनिटं हायड्रेशन ब्रेक. Actually it matters, huh? 18-20 धमाल. कुछ भी फोन कर. डायरेक्ट 9 बजे हो जाएगा. सुपर ट्रेक आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन मित्रांना नवीन नवीन लोकांना फर्स्ट टाइम ट्रेकर्सला मी घेऊन येतो इकडे आणि सगळ्यांनी यावं. ये जो ट्रैक है हमारा थोड़ा ही 5-10 मिनट ही है कंप्लीट करने को. I am really enjoying this trek. Special thanks of course to you and Hemant Kharpe who got me here. फोटोग्राफी झालीच पाहिजे. नाईट कॅम्पिंगला आता खूप थंडी असेल तर आम्ही तशी तयारी पण केली. फुल धमाल करणार आहे आज. असं वाटतच नाही आपण पहिल्यांदा भेटलोय. नाईट ट्रेक मी पहिल्यांदा करतोय. खूप खूप एक्साइटेड आहे. बऱ्याच दिवसांनी ट्रेकिंग करत असल्यामुळे दम लागत होता, तरी पण मी थांबलो नाही, वर चढत राहिलो. सो चंद्रोदय झालाय मित्रांनो. आता मस्तपैकी सूर्य मावळलाय. प्रबळगड माचीवर पोचलोय आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता कलावंतीन दुर्ग आणि त्याच्या मागे जो आहे ना हा प्रबळगड आहे. उद्या सकाळी प्रबळगडावर चढणार आहोत आम्ही. आज रात्री चांदण्याच्या प्रकाशामध्ये मस्तपैकी कॅम्पिंगचा आनंद घेणार आहोत. हे आमचे टेंट्स, त्यांच्याजवळ आता आम्ही पोचलो. बुर्जी आणि भाकरी धाव मारतायत सगळेजण जाम धमाल थंडीमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता प्रबळगडावर चाललेलो आहोत. हा बोर्ड शोधता शोधता सकाळचे 6 वाजले. मस्त गार थंड हवा चालू आहे. हवेचा वेग जरा जास्तच आहे. थंडगार वातावरणात ट्रेकिंगचा आनंद घेताना सगळेजण पुन्हा एकदा मस्त मोठ्याशा प्लेन जागेवर आलोय. वरती जायचं आपल्याला तिथे आणि एकदम जबरदस्त हवा चालू आहे. बाकीचे लोक पण चालत आहेत. समोर दिसतंय तुम्हाला ते जंगल, त्याच्यात आम्ही घुसणार आता. हा बाहेर आहे वापस. मगाशी वाटलेलं थोडासा वेळ की रस्ता चुकलो आम्ही, पण नाही चुकलो. ॲरो बघत बघत चाललो आहे आता. एकदम स्टीफ चढाई आहे. इतक्या वरती आलोय आम्ही. येस. वासुदेव फडके पनवेलच्या रयतीचे आणि खांडेश्वरच्या रयतीचे कमलेश्वर जाधव आणि ठाण्याची रयत सांभाळून आहे सूरज भान. अशा प्रकारे गड सर केलाय त्यांनी जबरदस्त असं. आणि तुम्ही बघू शकता खाली आम्ही किती उंचावर आलेलो आहे ते. एक नंबर. सो आता आम्ही प्रबळगडाच्या माथ्यावर पोचलोय आणि प्रबळगडाच्या माथ्यावर बऱ्याच साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. सो त्यातलेच एका पॉइंटवर चाललोय जिथून कलावंतीन दुर्ग दिसतो. कलावंतीन दुर्ग, ज्याला कलावंतीचा सुळका असेही म्हटले जाते, हा प्रबळ पठाराच्या काठावर असलेला उंच सुळका आहे. कलावंतीन दुर्ग हा एक प्राचीन गिरिदुर्ग असून तो समुद्र सपाटीपासून 2300 फूट उंच आहे. या किल्ल्याच्या शिखराकडे जाणारा मार्ग सुमारे 60 अंशाच्या उताराचा आहे. त्यामध्ये 2 फूट उंचीच्या दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. पावसाळ्यात हा मार्ग अतिशय धोकादायक ठरू शकतो. तर असा हा कलावंतीन दुर्ग मी कित्येक वर्षापूर्वी सर केला होता आणि त्याला आज प्रबळगडाच्या माथ्यावरून बघून खूप आनंद झाला. हा वॉच पॉइंट आहे कलावंतीन फोर्ट साठी. सो इथपर्यंत आता आपण आलोय. कलावंतीन वॉच टॉवर बघितला. प्रबळगडावरचा हा एक पॉइंट आहे. आता आपण जाणार आहोत राजवाडे आणि गणेश मंदिर आहे इकडे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रबळगडाचा ट्रेक मस्तपैकी पूर्ण झालाय आणि आता आम्ही खाली उतरायला सुरुवात करणार आहे. सो तुम्हाला कसा वाटला आपला हा शॉर्ट व्हिडिओ ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या सायकलिंगच्या व्हिडिओजना जसं तुम्ही इतरांबरोबर शेअर करता तसं या पण व्हिडिओला शेअर करा. ॲक्टिव्हिटी ही एकदम अशी फन ॲक्टिव्हिटी होती. आपल्या रोजच्या दैनंदिन जे काय आपण कॉर्पोरेट लाईफ जगतो त्याच्यातून थोडासा एक वेळ काढून आपण जरा मस्तपैकी ट्रेकिंगला आलेलो आपल्या काही ऑफिसमधल्या मित्रांबरोबर. सो इट इज
व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि खूप चांगली कंपनी होती. ऑफिसचे मित्र पण रेग्युलर ट्रेकर्स आहेत सगळे. सो त्यांच्याबरोबर हा एक वेगळा अनुभव, मजा आली. चला भेटूया लवकरच. बाय बाय.